पुढची रेसिपी काय आहे? मणगणे. मणगणे. असं कसं नाव पडलं त्याचं? पूर्वीपासून पारंपरिक आहे. आमच्या आजी पणज्यापासून मणगणं हे पदार्थ गोव्याला हे मणगणं पहिलं होतं. बरं. आता ह्या नवीन नवीन खिरी बिरी आल्या आहेत त्या आताच्या. हे सगळं मणगणं साखरभात हे पहिले ओरिजिनल सारस्वती. ओके. साहित्य सांगता मला काय काय? हो. चण्याची डाळ, साबुदाणे, गूळ, वेलची, मीठ, काजू आणि नारळाचं दूध. हेच काय केलं? हे भिजवून घेतलं? चण्याची डाळ कुकर मध्ये 2-3 शिट्या मारायची, चांगली शिजवून घ्यायची. बर. आणि हे साबुदाणे भिजवून ठेवायचे. अच्छा, हे सगळं भिजवलेले हे दोन्ही ह्याचे 2 शिट्ट्या मारलेले आहेत आणि हे तुम्ही भिजवून घेतलेले आणि हे नारळाचं चांगलं जाडं दूध काढलेलं आहे. ओके. साहित्य बघितलेलं. आता काय करायचं मला सांगा? आता चण्याची डाळ टाकायची. ओके. आणि पाणी घालू? जरा थोडं घाल बस. आता साबुदाणे हे सुद्धा भिजवलेले? हो, भिजवलेले. किती घालू? थोडे घाला बस. हे आपण ऑलरेडी शिजवलेलं आहे. आता आपण परत एकदा त्याला साबुदाणे शिजले पाहिजे. आता डाळ शिजलेली आहे. ओके ओके. 1-2 मिनिटं लागतील. बरं, मला एक सांगा, आता 2 मिनिटं माझ्याकडे वेळ आहे तर तेवढ्यात मला सांगा की गोव्यात उतरला समजा एखादा माणूस, नवीन माणूस गोव्यात उतरला तर त्याने गोव्यातली पहिली कुठली गोष्ट बघायला पाहिजे? गोव्याची म्हणजे मुख्य देवळं, सगळी देवळं बघण्यासारखी. मंगेशीचं देऊळ पहिलं. टुरिस्ट गेले तरी त्यांना पहिलं मंगेशीलाच नेतात. बरोबर. मग शांतादुर्गा, नागेशी, मंगेशीचं वेगळं महत्व आहे. म्हाळसा तर एकदम बघण्यासारखं आहे. बर. आता तिला 450 वर्ष पूर्ण झाली. 450 वर्ष. मोठा उत्सव होता. बर बर बर. हे कुठपर्यंत आलं? झालं आता. झालं ना? ओके. आता आपण त्यात काय करायचं? आता नारळाचा रस घालायचा. किती? थोडा घाला. थोडा बस. आता गूळ घालूया. हे चांगला गोडूस व्हायला पाहिजे ना? गूळ शिजला पाहिजे. तर काजू हाताला चिकटले हो, ह्याच्यात पडले नाहीत म्हणून काढले. लगेच तुम्ही म्हणाल बघा कसा खातोय. वेलची आता नारळाचा रस परत घालू. असं 2 हप्त्यात का घालायचा? तर जरा असं डाळ मग घातला ना चांगली टेस्ट येते त्याला. आता जरा शिजू द्यायचं. हे आपलं जवळजवळ झालंय ना आता? हो, जवळजवळ झालं. म्हणजे हे कम्प्लीट झाल्यानंतर 5 मिनिटं आपण शिजत ठेवल्यानंतर आपण खायला मोकळे. आणि गोव्यात मला चर्चेस सुद्धा खूप आहेत ना? ओल्ड गोवा. ओल्ड गोव्यामध्ये चर्चेस खूप. ओके. ती सुद्धा बघण्यासारखी आहेत. काय आहे हे सुद्धा बघण्यासारखं आहे, टेस्ट करून बघण्यासारखं आहे. पण टेस्ट करायचं असेल तर तुम्हाला सगळं व्यवस्थित लिहून घ्यायला लागेल. रेसिपी वगैरे तुम्ही लिहून घ्या. साहित्य आणि कृती. मणगणं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेली चणा डाळ, भिजवलेला साबुदाणा, गूळ, वेलची पूड, मीठ, काजू, ओलं खोबरं आणि नारळाचं दूध. कृती: एका कढईमध्ये शिजवलेली चणा डाळ घेऊन त्यामध्ये पाणी, भिजवलेला साबुदाणा, नारळाचं दूध, गूळ, काजूचे तुकडे आणि वेलची पूड घालून मणगणं शिजवून घ्यावं.